समाधान होईल हनुमंतराया. तुम्हाला बाकीचं कार्य करायची गरज नाही. माझ्या पैसे एक औषधी आहे, वनस्पती आहे, त्या वनस्पती आपण प्रयोग करून बघू. एकदा हनुमंताची कथा परम सुख रघुनाथा आली गेला जीवप्रता उल्हासता स्वानंदे. हो एवढंच नव्हे, असं म्हणल्याबरोबर तो लगेच आश्रम काय केलं म्हणले प्रभू रामचंद्र ही बातमी सगळी ऐकल्याबरोबर त्याला आनंद वाटला, उल्हास आला आणि आश्रम म्हणले त्याला आलिंगन दिलं आणि मिठी मारून श्री काय म्हणतात प्रभू रामचंद्र. लक्ष्मण व्हावया सावधान श्रीरामे जे केले रुधन ऐसे नव्हे ते अमृतपान स्वानंद जीवन स्पर्धा. लक्ष्मण पडला, लक्ष्मण पडल्यापासून जे आश्रम म्हणले आठव त्या प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला केला आणि जो आठव होता ते आठव नव्हता म्हणले, जो अमृत होतं म्हणले. अमृतनाथ बाबांनी ग्रंथरूपीने अमृत घातलं आणि प्रत्येकाच्या कानामध्ये होतं आणि सुवा संपूर्ण म्हणजे तृप्त झाले अमृत पिऊन शिनी असं नाथ बाबा म्हणतात. अश्रुतेची अमृतपान आलिंगन त्याची विषकल्याण विश्वकल्याण करस्पर्श करी विरवण कृपाळ रामचंद्राने लक्ष्मणला मिठी मारली, मिठी मारून डोळ्यातून पाणी आणायला सुरुवात केलं. पाणी येता वेळेस ते पाणी नव्हतं म्हणले, ते अमृताचा वर्षाव होता, अमृत कुंड होतं म्हणले. आणि ज्या टायमाला लक्ष्मणला मिठी मारली आणि मिठी मारली तेव्हा मिठी नव्हती म्हणले, ती असं स्वर्गाचं स्थान होतं असं ग्रंथ करताना बाबा सांगतात. निज भक्तांची जय जय व्यथा नाना परिजा नाना अवस्था निवारण रघुनाथा पुढील कथा अहो काय करा म्हणले, नीच भक्त असतो. नीच भक्त कुणाला म्हणायचं, प्रत्येक वेळेस ग्रंथ ऐकायला आलं एक अर्धा तास जो ग्रंथ ऐकतो आणि जो त्याच्यावर भक्ती ठेवतो, श्रद्धा ठेवतो, कायम स्वरूपी लक्ष त्याच्याकडे जातं त्याला नीच भक्त म्हणतात. आणि तो जसा नीच भक्त असेल त्याचं नीच भक्ताचं काम कोण करतो म्हणजे प्रभू रामचंद्र करतो. दुसरा कोणाला करायची गरज लागत नाही. असं जर आपण नीच भक्त व्हावं लागतं. नीच भक्त झालं तर सावधान वयाला लक्ष्मण रामे पाचोरणी सुषण शल्या विषल्या औषधी जाण देवदेवी आपण आक्षेपे. एवढंच नव्हे, असं म्हणल्याबरोबर असलं प्रभू रामचंद्र सगळं समाधान झालं. पण असलं म्हणजे काय केलं, शैल्या आणि विषैल्या ह्या नावाच्या दोन वनस्पत्या होत्या आणि त्या वनस्पत्या सुषणाजवळ आणल्या आणि आणून श्री लक्ष्मणला ओतल्या आणि वरतून काय होतं म्हणजे पुढं शल्या शल्या फेडी संपूर्ण विषल्या मायभुजी आपण अंगीचे हरपती वर्ण ते स्वर्ण जाण विद्याशी. ती विषैल्याची होती का नाही, विषैल्याचं कोणचं काम होतं, जी असं वेदना होती, जखम झाली आहे का नाही, ती जखम संपूर्ण दुरुस्त करायचं होतं. आणि ती असं शैल्य होती, ती संपूर्ण हाडं मोडली होती किंवा हाडा लागली होतं, ती त्याच्यावर टाकली का नाही. शैल्या आणि विषैल्या दोन वनस्पत्या टाकल्याबरोबर होती, जखम नाही सकत होती. अशा दोन वनस्पत्या आणल्या आणि सुषेण लक्ष्मणाला दिल्या. अंगीचे कान कोणी वर्ण सुवर्ण करी सुवर्ण वर्ण एकशिया द्वेषी जाण ते सुषण सौमित्रा. काय अहो त्याच एवढे शैल्या आणि विषैल्या दोन वनस्पत्या होत्या, त्या संपूर्ण जवळ आणल्या गेल्या, एकत्र केल्या गेल्या. रामाचं पायाचं तीर्थ घेतलं आणि पुन्हा त्या लक्ष्मणाच्या जखमा झाल्या होत्या, तोंडामध्ये टाकली, जखमा या ठिकाणी टाकलं आणि जखमा नाहीशा झाल्या. शल्या विषल्या देता जाण शले विराली संपूर्ण हर्ष निर्मळ अंतःकरण सावधान होया सौमित्र. एवढंच नव्हे, त्या शैल्या विषैल्याच्या औषधी एकत्र केली, एकत्र करून त्या असल्यामध्ये एवढ्या जखमा झाल्या होत्या, त्या जखमावर टाकल्या गेल्या आणि जखमा झाल्या टाकल्याबरोबर जखमा नाहीशा झाल्या आणि तोंडात असं ती वनस्पती टाकल्याबरोबर लक्ष्मण सावध झाला आणि सावध होऊन काय करतो पुढं औषधी देता स्वर्ण कानो कोणी अंगीचे व्रण शरीर झाले स्वर्ण उठला लक्ष्मण. म्हणजे त्या वनस्पती लक्ष्मणाच्या तिथं घाव लागला होता, त्या घावाच्या ठिकाणी त्या वनस्पती टाकल्या आणि त्या वनस्पतीला घावाच्या जागेवर सोन्यासारखं झालं म्हणजे संपूर्ण वज्रासारखं अंग झालं. लक्ष्मण जिवंत झाला, लक्ष्मण सजीव झाला आणि सजीव झाल्यानंतर प्रभू रामचंद्र काय म्हणतात, पूर्वील्यापेक्षा जाण शक्ती पावनी शतगुणा साठोपे उठिला लक्ष्मण रणी रावण दांडावया.
लक्ष्मण उठला होता